स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या ब्लॉगमध्ये. आणि आज आम्ही निघालेलो आहोत मूव्ही बघायला. आणि आज आहे 7 तारीख आणि आज आमच्या लग्नाला 2 महिने पूर्ण झालेले आहेत. म्हणून मी त्यांना म्हटलं आपल्याला मूव्ही बघायला जायचं आहे. आणि आजच सनम तेरी कसम 2 रिलीज होतो आहे. सो आय एम व्हेरी एक्सायटेड मूव्ही बघायला. तर आता जाता जाता ऊन खूप जास्त आहे. आम्हीला सीझनला फिनिक्सला किती दुपारचे शो बघितले आम्ही. एक पण शो नाही भेटला ना. बोलत जा की काहीतरी. एक पण शो नाही भेटला. मग आता दुसऱ्या ठिकाणी तिकीट काढलेलं आहे आणि दुसरीकडे चालू आहे खराडीलाच आहे. आणि जाता जाता म्हटलं फालुदा प्यावं. तर ऊन खूप जास्त लागत होता. आम्ही 2 व्हीलरवर चाललो आहे दुपारचं. तर ब्लॉग कंटिन्यू करा. आवडलं तर लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. आणि मूवी कसा वाटतं ते तुम्हाला सांगेल. पार्ट 1 बघितला असेल ना तुम्ही, आवडला असेल तुम्हाला. पण आता सेकंड बघूयात कसं आहे. आणि जर मूवी छान असेल तर तुम्हाला नक्की रिव्ह्यू देईल की तुम्ही पण जाऊन मूवी बघा म्हणून. आता मला फालुदा आलेला आहे. आणि आम्हाला इथे वाघोलीमध्ये आम्ही आता बायपासला. आणि ह्यांचा फालुदा नेहमी मी म्हणजे घेतो आपण जाता येते इकडून. सो आज पण आम्ही इथेच थांबलो आहे. कसं वाटतंय बोललो. इथला फालुदा याची टेस्ट खूप भारी आहे. असा भेटलाच नाही आता म्हणजे ठिकाणी खाल्ला ना. त्या ठिकाणी आम्ही ना एक दिवस रात्री 2 वाजता थांबलो होतो. बालगंधर्वचा कार्यक्रम आम्ही रोड क्रॉस करतोय. हा मला म्हणतो पुढे 2 व्हीलर बघ नाही तर त्या बिचाऱ्याला पाडशी. म्हणजे मी पडेल त्याचं काही नाही का हो तुम्हाला. तो पण बिचारा पडत ना. नाही तो पडतच ना. तो गाडीवर त्याला जास्त लागेल. मला नाही लागणार. म्हणजे अहो नशीब तुम्हाला मी एवढी चांगली बायको मिळाली. परत भेटवली का तुम्हाला मग. नशीब तुझं मान. तुला असं माझ्यासारखा चांगला गुणी नवरा भेटला. एवढा गुन्ही नको. चला आता आम्ही जातो मूवीला. ऑलरेडी 2चा मूवी लेट झालाय. किती झाले? 1:45 वाजले तिथेच. तसं पण 10-15 मिनिटाचं अंतर आहे पुढे. आता ऊन खूप जास्त आहे ना म्हणून आम्ही दोघांनी जर्किंग घातले. काळं नको पडायला ना. मी आधीच गोरा आहे. त्यात आधीच हे जास्त गोरे आहेत नाही का नाही. बघा मला फिनिक्सला मूवी बघायला जायचं होतं आणि इथे आणलं बॉलिवूडला. काय हो अरे मला तिकीटच नाही भेटलं दुपारच्या शोच्या. मग मला आता तुम्ही फिनिक्सला फिरायला घेऊन जायचं मूवी झाल्यावर. घेऊन जाणार ना. यस. खडूस. ओ बघा हिरो छान दिसतोय. दोघं कसे दिसतोय. छान दोघांपैकी कोण छान दिसतंय. मी सांगा तुम्ही कमेंट करून. अरे तुलाच बोलणार सगळेजण. बरं ह्यांना बोला हो हे छान दिसतात. ह्यांना पण बोला. तुलाच बोलणार सगळेजण. अहो तुम्ही आम्ही मुलं. अहो तुम्हाला माहित नाही मुली पण मुलांना चोरून चोरून बघतो. मी पण बघत होते. हे पाहिजे मला. कोण? तर ह्यांनी फसवलं मला. लव्ह स्टोरी तुम्हाला नंतर सांगेल. नो ऐक मला वाटलं मला बोलताय खरंच. सो आत्ता आम्ही आतमध्ये आलेलो आहोत आणि इथे एकही जो मूवी बघायला आलो आहे त्या मूवीचं एकही पोस्टर इथे लावलेलं आहे. बाकी सगळ्या मूवीचे पोस्टर लावलेले आहेत. तर जाऊ द्या म्हटलं त्याच्याशी काही घेणं नाही आपलं. आपण जेव्हा त्या स्क्रीन चालू होईल. तर मित्रांनो आम्ही म्हटलं होतं की सनम तेरी कसम 2 मूवी बघायला आम्ही आलो आहे. पण इथे आल्यानंतर मूवी लागल्यावर मला समजलं की आम्ही फर्स्टच बघतो आहे. आणि ऑलरेडी फर्स्ट मी 3-4 वेळा माझं बघून झालं आहे. आणि आता परत तोच मूवी बघायला आम्ही आलो. मी बोललो होतो की नक्की सनम 2 हा सनम 2 मी ते हर्षवर्धनची मी इंस्टावरती गेले पहिला त्याचं पोस्टर बघितलं. तिथे होतं 7 फेब्रुवारी रिलीजिंग. पण तो पुढचं रिलीजिंग वाचलंच नाही मी. ते फक्त डायरेक्ट रिलीजिंग वाचलं. आणि त्यानंतर इकडे मूवीला आलो. यांनी पण बुक केलं. चला मी सांगितलं यांनी ऐकलं. आणि आता मूवीला आलो. तर आता इंटरव्ह्यू झाला आहे. पण तो पहिलाच मूवी आम्ही बघितलेला आहे. बॅग बघा असा आमचा पचका झाला आहे.
अजून 1.5 तास थांबायचं कसं. तसा मूवी चांगलाच आहे हा पण तो बघायसाठी 2-3 वेळा एक्साइटेड पाहिजे. होतो ना आम्ही जास्त, त्यामुळे जाऊ द्या आता. होतं कधी कधी. जाऊ द्या आता, तुम्ही जा बघायला फर्स्टवाला. तुम्हाला बायको सांगेल ना त्याच्यावरती डायरेक्ट विश्वास नाही ठेवायचा. ठेवायचं असतं. आता स्वतः चेक करायचं एकदा. तसं पण आज आपली 2 month ॲनिव्हर्सरी आहे, सो सेकंड मंथ दॅट इज दॅट. तेच ते, त्यामुळं तुम्ही मला मूवीला आणलं आहे, बस तेच खूप आहे माझ्यासाठी. मग तो कुठलाही असते. आपण दुसरा पाहिलाच असतं ना, दुसरा तुला दाखवलं स्काय असतं फोर्स ना. बघितलं असतं, नाही तर जाऊ दे. मूवी बघून झाला आमचा आणि आता आम्ही ह्यांनी मला सांगितल्याप्रमाणे आम्ही आलो आता फिनिक्सला. ते म्हणले पहिलं आपण काहीतरी खाऊ बाहेर. आत म्हणलं की आम्हाला काय परवडणार नाही, त्यामुळे आम्ही बाहेर कच्ची दाबेली खायला आलो आणि मग आता नंतर आतमध्ये जाणार आहे, थोडंसं फिरणार वगैरे, काय आवडलं तर घेणार आहे आणि मग घरी जाणार आहे. सो आत्ता मी आलेले आहे फिनिक्सला, फिरणार आहे. आता पहिले फ्रेश झाले आणि त्यानंतर हे आमच्या इथे वेट करतात आहे. एक्सक्यूज मी सर, तुम्ही कोणाची वाट बघताय? तुमची आमची कशासाठी? काय शॉपिंग करून देणार आहे तुम्हाला? अरे तुझी वाट पाहतोय मी, कारण तुम्हाला इथं नाश्ता करणार आहे. मला एकदम भूक तुम्ही लागली. काय माझं मन बघता? आता कच्ची दाबेली खाल्ली ना आपण, काय गरज आहे का? ते माझे पैसे गेले. ते तुमचे जाऊ दे. मग हे काय आणि मी काय एकच आहे ना, त्यांचं कर्तव्य आहे ना मला सांभाळणं. बरं मग हा डायलॉग मी लक्षात येते का? हो. सो आता आम्ही फिरून आलो आणि ह्यांना म्हणलं मला आता बर्गर खायची इच्छा झाली आहे, तू चाल ना. म्हणलं ठीक आहे, मग जा घ्या आता. तर ते गेले ते बर्गर घ्यायला आणि येतात ते तो आल्यावरती काय काय आणतात ते लाईनमध्ये उभं राहिले. थांबा दाखवतो तुम्हाला. आलात तुम्ही? ठीक आहे तुला. वाव, माझ्यासाठी आणलं. हे बघा, माझ्यासाठी आणलं सर. हो पैसे कोणी दिले? मी. खरं Yes. का? आता थँक्यू म्हणा की मला. प्लीज. आज रोज डे असून तुम्ही मला रोज सुद्धा नाही दिलं. आणि यांच्यासाठी बर्गर आणलं, फ्रेंच फ्राय आणले आणि माझ्यासाठी कॉफी. माझ्यासाठी होती. तुम्हाला बर्गर खायची इच्छा झाली होती, बर्गर करत होते आणि आता मला ते नव्हतं खायचं, तुम्हाला म्हणलं होतं मला नको. त्यामुळे मी काय कॉफी दिली नाही मग त्यांना. तोपर्यंत मी ठेवणारच नाही. अहो प्या, मी दिली कॉफी तुम्हाला. क्या ना दिली ना, दिली ना, आहे ना त्याच्यात. का रुसताय पण? हो, रुसू नका. ठीक आहे, नाही रुसत, मला अजून खायचं. चला घरी. मला फिरायचं आणखी. मी काय अशी गुत्ती? रात्रीच्या 3 वाजता ती घरी. तुमची काय लय घाई असते, मला नीट बघून पण नाही दिले. बघायला 10 वेळा आली फिनिक्सला. 10 वेळा आले पण मी मूवी बघायला आले डायरेक्ट. मला फिनिक्सला मूवी बघायचा होता, यांनी मला तिकडे नेलं मूवी बघायला. पण जाऊ दे, मूवीचा एवढा मोठा पचका झाला आमचा, त्यापेक्षा नाही, उलट बरं झालं तिकडचं तिकीट भेटलं. अशा प्रकारे आता आम्ही काहीही खरेदी न करता खूप सारं फिरून मॉलमधून बाहेर आलेलो आहे. आम्ही आता घरी निघालो आहे. आणि काय खरेदी केली? फक्त खाल्ले पिल्ले, खरेदी काय नाही केलेली. जे खरेदी करायचं आम्हाला ह्याचं कॅसिओचं वॉच घ्यायचं होतं, बट तेच नव्हतं तिकीट त्यांच्याकडे. फक्त टायटन फास्ट ड्राईव्ह ते होतं. सो त्यामुळे ते राहिलं आमचं. बऱ्याच दिवसापासून ते घ्यायचं चाललं आहे, पण त्याला काही मुहूर्त लागत नाही आहे मला. आणि खूप दिवसापासून हात असा वाट पाहतो. हां, ह्यांचा म्हणजे आम्हाला दोघाला पण घ्यायचं ना, ते त्यामुळे त्यांचा हात वाट बघतोय ये काय कॅसिओचं वॉच कधी येते माझ्या हातात असेल. सो आता हा ब्लॉग मी इथे एंड करते. ब्लॉग कसा वाटला मला कमेंट करून सांगा. आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. शोधू लागा इथे बाय बाय.